नमस्कार. आता ऐश्वर्याने असा प्लॅन केलेला असतो की सारंगला सुद्धा कामाला लावायचं. सारंगला कंपनीत कामाला पाठवायचं म्हणजे ऋषिकेश आणि जानकी मध्ये चांगलेच तणटे वाढतील. आता ऐश्वर्याचा प्लॅन वर्क होईल असं ऐश्वर्याला वाटत असतं. ऐश्वर्या आता सारंगला फूस लावते आणि आता ती तिच्या सासूची म्हणजे सुमित्राची हे घेऊन परमिशन घेऊन सारंगला आतमध्ये पाठवते. सारंग हा कंपनीत जायला सुटाबुटात तयार होतो. सारंग कंपनीत जायला निघतो. आता सारंग हा पहिल्यांदा जानकी एंटरप्राइजेस मध्ये जाणार असतो. सारंग पहिल्यांदा जानकी एंटरप्राइजेस मध्ये जातो आणि सारंगला तिथे बघून ऋषिकेश खूपच रागावलेला असतो. ऋषिकेश सारंगला विचारतो, तू इथे कशाला आला आहेस? सारंग म्हणतो, दादा मी इथे काम करायला आलो आहे. मी परत काम करेन म्हणतोय. त्यावर ऋषिकेश म्हणतो, काय तू? अरे तुला डोकं आहे का? त्यावर सारंग म्हणतो, होय दादा मला समजतं. मला कंपनी कशी सांभाळायची सगळं समजतं. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो, अरे बिनडोक माणूस आहेस तू. तुला स्वतःच असं काही डोकं नाही. एक गोष्ट लक्षात घे, तू फक्त बायकोचा पदर धरूनच चालायचं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तुला काहीही जमत नाही. ते ऐकल्यावर सारंग म्हणतो, दादा तू असं कसं म्हणू शकतोस? आता ऋषिकेश म्हणतो, असं कसं म्हणजे? मी काही चुकीचं म्हणतोय? अरे तू ही कंपनी ताब्यात घेतलीस, ही म्हणजे सुमित्रा एंटरप्राइजेस, जिला आम्ही उंचीवर नेऊन ठेवली होती आणि तिला पूर्णतः देशोधडीला लावलीस. तुला आठवतं का? तुझ्यामुळेच ती कंपनी पूर्णतः रसातळाला गेली आणि शेवटी शेवटी तू तिला गहाण ठेवलीस आणि गहाण ठेवलेली कंपनी शेवटी आम्हीच सोडवली आणि आता परत तोंड वर करून आलायस की मला नोकरी पाहिजे म्हणून. कसं ठेवणार मी तुला कामावर? आता सारंग म्हणतो, दादा अरे असं काय करतो तू? मला काम करायचं आहे. ऋषिकेश म्हणतो, आत्ताच्या आत्ता इथना चालता हो. मला तू इथे दिसता कामा नये. सारंग जायला तयार नसतो. आता ऋषिकेशचा राग अनावर होतो. ऋषिकेश जाऊन सारंगला फटाफट फटके देऊ लागतो. सारंगचं कानपाड फोडतो आणि म्हणतो, तू आता जातोयस की काय करतोयस? बोल पटकन. आता सारंगने ऋषिकेशचे चांगलेच फटके खाल्ले असतात. सारंग घाबरत घरात पळत पळत घरी येतो. पळत आलेल्या सारंगला बघून आता घरातील सगळेच घाबरतात. घरातील सर्वच म्हणतात, काय झालं? त्यानंतर सारंग म्हणतो, काही नाही काही नाही. आता सारंग पळत पळत आपल्या बेडरूम मध्ये जातो. तिथे ऐश्वर्या असते. ऐश्वर्या म्हणते, काय झालं सारंग? त्यानंतर सारंग सांगू लागतो. आता ऐश्वर्या म्हणते, काय त्यांनी तुम्हाला मारलं? त्यावर सारंग म्हणतो, होय. त्या दादाचं काय चुकलं त्यात? अगं मी कंपनी रसातळाला नेली होती, तिला मी गहाण टाकली. त्याचं सगळं म्हणणं बरोबर आहे. तरी सुद्धा मी तुमचं म्हणणं ऐकून तिथे गेलो होतो. त्याने सांगितलं ते एकदम योग्य आहे. मी बायकोचा पदर धरूनच चाललं पाहिजे, नाहीतर मला कोण कधी कुठे मारेल काही भरोसा नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग तुम्हाला काय बोलताय? काय काय कळतंय का? त्यावर आता सारंग म्हणतो, होय दादा बोलला ते एकदम खरं आहे. दादा आमचं कधीच चुकीचं बोलत नाही. आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो की सारंगला आता कसं यातनं बाहेर काढायचं. आता ऐश्वर्या विचार करत असते. सारंग म्हणतो, आता परत मी कधीच कंपनीत जाणार नाही. आता ऐश्वर्याचे प्लॅनचे पूर्णतः 12 वाजलेले असतात. इकडे ऋषिकेश खुश असतो कारण सारंग सारखा माणूस आता कंपनीतला पुन्हा एकदा येऊन गेलेला असतो. आता तो पुन्हा कंपनीत येणार नाही. हे सारंग हे आता ऋषिकेशला चांगलंच समजलेलं असतं. आता ऋषिकेश हा घरी आल्यावर काय धमाल होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.